आता राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहूयात। बारामतीत पोटनिवडणुकीसाठी कुटुंबातील अनेक जण प्रचार करतायत हे चांगलं आहे। पवार कुटुंब एक राहू हीच इच्छा असल्याचं जय पवार म्हणाले। जय पवारांकडून बारामतीत सध्या प्रचार केला जातोय, त्यावेळी ते बोलत होते। जस्टिस फॉर अजितदादा अशी संवाद यात्रा महाराष्ट्रात काढणार। सर्व दादाप्रेमी सरकारला यातून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भातले प्रश्न विचारणार अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी दिली। चंद्रपूरमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रदूषण पाहणी दौरा आहे। चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्र तसंच वेकोरीच्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे। या संदर्भात पंकजा मुंडे पाहणी करून महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। नागपूर शहर काँग्रेसमधले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले। संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत 2 गट आमने सामने आले। शहराध्यक्ष पदावरून विकास ठाकरे गट विरुद्ध नितीन राऊत गटात वाद झाला। पंतप्रधान मोदींची महिला आरक्षणाविषयीची भूमिका योग्यच आहे। महिलांना समान हक्क दिल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी हे प्रतिपादन केलं। महिला आरक्षणानं भारताचं राजकारण बदलणार आहे। अनेकदा पुरुषांनीच महिला आरक्षण हाणून पाडले असं भाष्य फडणवीस यांनी केलं। भाजपला संधी मिळताच महत्त्वाच्या पदांवर महिलांना संधी देण्यात आली। पूर्वी महिलांचे पती राजकारण करायचे, आता परिस्थिती बदलली असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। 2029 मध्ये 273 महिला खासदार होतील। येत्या निवडणुकीमध्ये महिला खासदार 200 ने वाढतील असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला। मतदारसंघ पुनर्रचना करूनच महिला आरक्षण देण्यात येईल। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2011 ची जनगणना वापरली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। पक्षाचं कार्याध्यक्ष पद मिळवण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले। या चर्चेमध्ये काही तथ्य नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। आतंकवादी जिहादी हे सगळे एकाच धर्माचे कसे निघतात? मग आम्हाला का बोललं जातं? आम्ही हिंदू मुसलमान करतो। ज्या राष्ट्रांमध्ये राहता त्या राष्ट्राला गालबोट लावण्याची हिंमत करू नका। त्या राष्ट्राचा तिरंगा स्वीकारा, वंदे मातरम म्हणा। कुणीही कोणत्या प्रकारचा जिहाद आमच्या महाराष्ट्रामध्ये करू नये, नाहीतर गाठ आमच्याशी, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला।